कुदळवाडी चिखली येथील देशातील सर्वात मोठ्या अतिक्रमण कारवाई मागची खरी सत्यता काय? 8 डिसेंबर 2024 रोजी कुदळवाडीत भीषण आगीची घटना घडली। राज्यभरामध्ये या घटनेची चर्चा झाली व शहर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडीमध्ये गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बेकायदा भंगार दुकाने आणि अतिक्रमण, नदी प्रदूषण यासह शहरात बेकायदा वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही सभागृहात केली। कुदळवाडी परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फार भीषण आग लागली होती आणि त्या आगीमध्ये म्हणजे ही पहिल्यांदाच नाही लागली। त्याच्या आजूबाजूला अनेक सोसायटी धारक आहेत जे राहतात तिथं आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो। अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं। वेगवेगळ्या माध्यमातून तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होईल अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे। त्या प्रत्येकावर योग्य कारवाई केली जाईल। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये चुकीच्या कामांवर कारवाई केली जाईल अशी भूमिका घेतली। काही दिवसांमध्ये अतिक्रमण कारवाईसाठी महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा नोटिसा बजावल्या। महापालिका विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षणांवर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली। दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सदर कारवाईला जमाव करून विरोध आणि रास्ता रोको करण्यात आला। जो अल्लाह को मानता, जो अल्लाह का बंदा है, जो नेक बंदा है, अगर वो शांति से नहीं पेश आएंगे तो हम ये जो कार्रवाई है वो जरूर रोकेंगे। कुछ अरवा को बोलूंगी आप तुम्हारे बाप से भी डरने वाले नहीं। या आंदोलनादरम्यान तिरंगा ध्वजाचा अपमान होईल अशा कृती देखील घडल्या। आंदोलन आणि विशिष्ट समाजाच्या व्यक्तींकडून प्रक्षोभक विधानांमुळे कायदा सुव्यवस्थेचा विषय बनला आणि सदर कारवाईला 7 दिवसांची स्थगिती देण्यात आली। रस्ता रुंदीकरण आणि आरक्षणांवरील कारवाईला सहकार्य करण्याऐवजी भंगार व्यावसायिकांकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या। दाखल याचिकांपैकी बहुतेक याचिका न्यायालयाने फेटाळल्या। तसेच सरसकट कारवाई करावी असे आदेश महापालिकेला न्यायालयाने दिले। न्यायालयाच्या आदेशामुळे महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांना बळ मिळाले व मोठ्या बंदोबस्तामध्ये सरसकट कारवाई सुरू झाली।